लहानपणी मी जे खाल्लं तसं हकसधान्य पुढच्या पिढ्यांना मिळत नसल्याच्या जाणीवेतूनच देशी बियांचे जतन करण्याची प्रेरणा मला मिळाली, असे प्रतिपादन पद्मश्री बीज माता राहीबाई पोपरे यांनी केले. सोलापूरमध्ये कृषी विभागातर्फे 23 मार्चपासून 2 दिवस आयोजित कृषी धान्य महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून राहीबाई पोपरे बोलत होत्या. यावेळी मंचावर पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गवसाने, निवृत्त विभागीय कृषी सहसंचालक बसवराज बिराजदार, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र संचालक राजीव मराठे, कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, ड्रीम फाउंडेशनचे संस्थापक काशीनाथ भतकुंकी आदी उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलानंतर जिल्ह्यात उत्कृष्ट शेती उत्पादन घेतल्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. एकमत डिजिटलकरिता विकास चाटी, सोलापूर. मी शाळा नाही शिकले, पण मी निसर्गाची शाळा शिकले आणि निसर्गाची शाळा समाजाला उपयोगाला सांगते. पण हे काम करताना खरोखर आता मी थोडक्यात मी हरिहर ॲग्रो रिसर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड CEO. ही कंपनी वीट करमाळा, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणची आहे. हा पूर्णपणे विदाऊट गिअर, विदाऊट व्हॅक्यूम, चेन ड्रॉय नाही, काय नाही, ऑइल नाही, ग्रीअर नाही, काय नाही, अशी ही टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे. याच्यातलं तुम्ही 2 ओळीतलं अंतर कमी जास्त करू शकता. कमीत कमी 4 इंचाच्या पुढे किती अंतर करू शकता. 2 बियातलं अंतर तुम्ही पाहिजे त्या पद्धतीने ठेवू शकता. 1 इंचापासून 48 इंचापर्यंत. आणि याच्यातलं तुम्हाला म्हणजे सर्वात महत्त्वाचं आहे, आणि तुम्ही कांद्यापासून भुईमुगापर्यंत सर्व, म्हणजे जसं की कांदा, कोथिंबीर, मेथी, धने, गाजर, बीट, कोबी, फ्लावर, मका, सोयाबीन, कापूस, तूर, भुईमूग, सर्व प्रकारच्या बिया तुम्ही यांनी टोकन पद्धतीने पेरू शकता. आणि याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याला बियाण्याची खूप कमी लागते. जी व्हॅक्युमॅलिड किंवा न्यूमॅटिक जी टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीचं जे एक सिंगल बी उचलणारी टेक्नॉलॉजी, ती टेक्नॉलॉजी ह्याला विदाऊट गिअर, विदाऊट फॅमिंग, चेन नाही, म्हणजे कशाचा ह्याला झिरो मेंटेनन्स आहे, अशी ही टेक्नॉलॉजी आहे. आणि बियाण्याची तुमची खूप बचत होते. ह्याला कांद्यासाठी तुम्ही 1 किलो, 1.25 किलो आणि 2 किलो बियाणं यांनी टाकू शकता. असे ह्याला आणि म्हणजे माणसाकडनंही ओढू शकता ना, माणसाकडनंही पेरणी करता हे येईल. तुम्ही पॉवर टिलर, ट्रॅक्टर, बैल, माणूस, एक माणूसही दिवसभरामध्ये 2.5 ते 3 एकर पेरू शकतो. Thanks for watching Ekmat Digital.